हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीटचं डिवायडेशन कसं करायचं किंवा ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कुठल्या पार्टला कॅश फ्लो स्टेटमेंटच्या होणार ते थोडक्यात बघितलेलं आहे. आता ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेशनला आपण सुरुवात करूया. फर्स्टली जे आपल्याला लागणार आहे, कारण जी आपण पहिली स्टेप बघितली आहे प्रिपरेशन ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट, त्याची पहिली स्टेप काय आहे आपली, तर प्रिपेअर लेजर अकाउंट्स. बरोबर, ॲडजस्टमेंटमध्ये जे काही माहिती दिलेली असते त्याच्यामध्ये ज्या ॲटमशी रिलेटेड माहिती असेल त्या ॲटमची जर शक्य असतील तर काय करावे लागतात, आपल्याला लेजर अकाउंट ओपन करावी लागतात. ओके, मग आता पहिल्यांदा आधी पहिली ॲडजस्टमेंट वाचते बघा मी. डेप्रिसिएशन चार्ज ड्युरिंग 2019 वॉज ₹4,000 ऑन फर्निचर, ₹12,000 ऑन मशिनरी अँड ₹20,000 ऑन बिल्डिंग. म्हणजे पहिल्या ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला लक्षात येते की आपल्याला कोणकोणती लेजर अकाउंट ओपन करावी लागणार आहेत. तर पहिलं आहे फर्निचर, त्यानंतर मशिनरी आणि बिल्डिंग. ओके, त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट जे आहे ती बघा, पार्ट ऑफ मशिनरी वॉज सोल्ड फॉर ₹15,000 ॲट अ लॉस ऑफ ₹4,000. म्हणजे ही जी सेकंड ॲडजस्टमेंट आहे तीसुद्धा आपल्या मशिनरी अकाउंटशी रिलेटेड आहे. म्हटल्यानंतर मशिनरी अकाउंटचं लेजर जे आपण पहिल्या ॲडजस्टमेंटनुसार ओपन करणार तिथे त्याचा इफेक्ट होणार आहे. ओके, तिसरी ॲडजस्टमेंट ही इंटेरियम डिव्हिडंड आणि इन्कम टॅक्सशी रिलेटेड आहे. त्याचे काही आपण लेजर अकाउंट ओपन करणार नाही आहोत, त्याचा डायरेक्टली इफेक्ट होणार. कारण का, जरी इथे इन्कम टॅक्स प्रॉब्लेममध्ये असला तरी आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इन्कम टॅक्स आयटम नाही आहे, म्हणून आपण काय करणार नाही आहोत, त्याचं लेजर अकाउंट ओपन करणार नाही आहोत. ओके, अँड लास्ट जी आपली चौथी ॲडजस्टमेंट आहे ती आहे ड्युरिंग द इयर पार्ट ऑफ द बिल्डिंग वॉज सोल्ड ॲट बुक व्हॅल्यू. ते कोणतं अकाउंट आहे आपलं, बिल्डिंगचं अकाउंट, जे ऑलरेडी आपण पहिल्या ॲडजस्टमेंटनुसार ओपन करणार आहोत. लेजर अकाउंट बिल्डिंगचं म्हटल्यानंतर चौथ्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट हा बिल्डिंगच्या लेजर अकाउंटला होणार आहे. इन शॉर्ट काय आहे, तर आपल्याला इथे चारही ॲडजस्टमेंट वाचल्यानंतर लक्षात येते की फक्त आपल्याला ह्या प्रॉब्लेमच्या वर्किंग नोटसाठी 3 लेजर अकाउंट ओपन करावे लागणार आहेत. पहिलं जे फर्निचरचं, त्याच्यानंतर मशिनरीचं अँड लास्ट आपण कोणतं ओपन करणार आहोत, बिल्डिंगचं. ओके, मग आता नेक्स्ट पेज बघूया. नेक्स्ट पेजमध्ये बघा, मी जे आता तुम्हाला सांगितली लेजर अकाउंट आपल्याला ओपन करायची ती ओपन केलेली आहेत. पहिलं आपलं दिसतं आहे मशिनरी अकाउंट, त्यानंतर फर्निचर अकाउंट आणि बिल्डिंग अकाउंट. लेजर अकाउंटचा आपला रेग्युलर फॉर्मॅट तुम्हाला दिसतो आहे, डेबिट अँड क्रेडिट साईड. दोन्ही साईडला फक्त पर्टिक्युलर आणि अमाऊंट कॉलम दिसतो. नॉर्मली आपल्या लेजर अकाउंटला डेबिट अँड क्रेडिट साईडला डेट कॉलम असतो, तो मी हाईड केला आहे, म्हणजेच काय तर घेतलेला नाही आहे. फक्त कोणते कॉलम ठेवले आहेत मी, डेबिट अँड क्रेडिट साईडला पर्टिक्युलर आणि अमाऊंट. ओके, ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लेजर अकाउंट ओपन करावं लागणार आहे वर्किंग नोटसाठी. ओके, आता ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर करण्यापूर्वी काय करावं लागणार आहे, तर आपलं जे मशिनरी अकाउंट आहे किंवा फर्निचर अकाउंट आहे किंवा बिल्डिंग अकाउंट आहे ह्यांचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आपल्याला पहिल्यांदा ह्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचे. आता हे समोर दिसते, ह्या तिन्ही आपल्या काय आहेत, असेट, आणि आपल्याला माहीत आहे की असेट ऑलवेज डेबिट बॅलन्स. याचा अर्थ काय, तर असेटचा ओपनिंग बॅलन्स हा नेहमी कोणत्या साईडला येतो, डेबिट साईडला येतो. ओके, आणि जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो कोणत्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. मग आता आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्स प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत, ते आधी आपण ट्रान्सफर करून घेणार. ओके, आता मशिनरीचा आपला जो ओपनिंग बॅलन्स आहे 2018 हे आपलं कोणतं आहे, ओपनिंग बॅलन्सचं इयर आहे, आणि 2019 हे क्लोजिंग इयर आहे. म्हणजे त्याची जी फिगर असेल ती क्लोजिंग बॅलन्सची असणार. मशिनरीची किती आहे, ओपनिंग 75, फर्निचर आहे 10 आणि बिल्डिंग आहे 1,40,000. ओके, मग पहिल्यांदा आधी त्या ट्रान्सफर करून घेऊया आपण. ह्या बघा समोर दिसते त्याप्रमाणे ओपनिंग बॅलन्स हा तिन्ही लेजर अकाउंटचा मी लिहून घेतलेला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, मशिनरीचा 75,000, फर्निचरचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 आणि बिल्डिंगचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,40,000. ओके, ह्याचप्रमाणे आता
काय करून घेणार आहोत आपण, क्लोजिंग बॅलन्स बघणार आहोत. क्लोजिंग बॅलन्स काय आहे बघा, मशिनरीचा 60,000, फर्निचर 8,000, बिल्डिंग 99,000. ओके, आता तो लिहून घेऊया. ओके, समोर दिसते त्याप्रमाणे क्लोजिंग बॅलन्स घेणार. आता बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 60,000, बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 8,000, बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 99,000. म्हणजे आता आपलं जी आपली 3 लेजर अकाउंट आहेत त्याला कोणती इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झालेली दिसणार आहे, तर तिन्ही लेजर अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स. बरोबर, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स. ओके, त्यानंतर आता ॲडजस्टमेंटनुसार जी ट्रान्झॅक्शन आपल्याला ट्रान्सफर करायची आहेत ती बघूया. पहिली ॲडजस्टमेंट काय आहे बघा आपली, डेप्रिसिएशन चार्ज ड्युरिंग 2019 वॉज 4,000 ऑन फर्निचर, ₹12,000 ऑन मशिनरी अँड ₹20,000 ऑन बिल्डिंग. म्हणजे डेप्रिसिएशन ह्या तिन्ही फिक्स असेटवरचं आपल्याला सांगितलेलं आहे. फर्निचरसाठी 4,000, मशिनरीसाठी 12,000 आणि बिल्डिंगसाठी आहे 20,000. नॉर्मली जर डेप्रिसिएशनची एंट्री केली तर एंट्री काय होते, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फिक्स असेट. म्हणजे डेप्रिसिएशन फिक्स असेटच्या कोणत्या साईडला येणार आहे, क्रेडिट साईडला. ओके, मग आता आपण जी लेजर अकाउंट ओपन केली आहेत त्याच्या क्रेडिट साईडला तिन्ही लेजर अकाउंटच्या तिन्ही असेटवरचं डेप्रिसिएशन काय करून घेणार, आपण लिहून घेणार. बघा इथे मी घेतलेलं आहे, मशिनरीवर 12,000, फर्निचरवर बाय डेप्रिसिएशन 4,000 अँड बिल्डिंगवर बाय डेप्रिसिएशन 20,000. ओके, ही पहिली ॲडजस्टमेंट जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे डेप्रिसिएशनची ती आपण काय केलेली आहे, त्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. ओके, आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया. सेकंड ॲडजस्टमेंट काय आहे बघा, आपली पहिली झाली तर दुसरी बघणार. दुसरीमध्ये काय सांगितलं आहे, पार्ट ऑफ मशिनरी वॉज सोल्ड फॉर ₹15,000 ॲट अ लॉस ऑफ ₹4,000. म्हणजे काय, तर मशिनरीचा काही भाग हा 15,000ला विकलेला आहे आणि तो 15,000ला विकला, त्यामुळे त्यांना किती लॉस सहन करावा लागतो आहे, तर 4,000. ओके, म्हणजे इथे 2 एंट्री होणार, एक सेलची एंट्री होणार मशिनरी सेलची आणि एक होणार आहे ती सेलवर लॉस झाल्याची. ओके, आता जर सेलची एंट्री केली मशिनरी सेलची तर एंट्री काय होणार आहे, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. ओके, मग हेच ट्रान्झॅक्शन फक्त आपल्याला मशिनरीच्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. सेम त्यासोबतच लॉसची एंट्री केली तर काय होणार आहे, लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट, किंवा आपण लॉस ऑन सेलच्या ऐवजी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवलं तरीही चालतं. ओके, मग आता ही जी आता 2 ट्रान्झॅक्शन सांगितली सेल आणि लॉसची, ती आता मशिनरी अकाउंटला ट्रान्सफर करूया. ओके, आता इथे तुम्हाला समोर दिसतं आहे मशिनरी अकाउंट, ज्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं डेप्रिसिएशन आपण ट्रान्सफर केलं आहे. आता आपण कोणत्या एंट्री करणार आहोत, तर सेलची एंट्री मशिनरी अकाउंटला काय होणार आहे, बाय कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. त्यामुळे मशिनरीच्या क्रेडिट साईडला बाय कॅश ऑर बँक अकाउंट सेल दिसतो आहे, अमाऊंट दिसणार आपली 15,000. सेम लगेचच लॉस जी 4,000 झालेला आहे त्याची एंट्री करून घेतली आहे बघा मी, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज अ लॉस म्हणून दाखवलं आहे तिथे, आणि अमाऊंट किती आहे 4,000. ओके, ही झाली आपली सेकंड ॲडजस्टमेंटची. सेकंड ॲडजस्टमेंट जे होतं आपलं त्या ट्रान्झॅक्शननुसार होणारा जे इफेक्ट होता मशिनरी अकाउंटला तो आपण दाखवला. ओके, आता नेक्स्ट बघूया आपली ॲडजस्टमेंट काय आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय आहे, तर आपल्या इथे पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी जी आहे त्याचा लेजर अकाउंटशी काही संबंध नाही आहे मग सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे तिसरी येणार नाही. आता चौथी बघायची. चौथीला काय आहे, ड्युरिंग द इयर पार्ट ऑफ द बिल्डिंग वॉज सोल्ड ॲट बुक व्हॅल्यू. म्हणजे बिल्डिंगचा काही भाग ज्याची बुक व्हॅल्यू जेवढी आहे त्याच बुक व्हॅल्यूला काय केली आहे, तो विकलेला आहे. ओके, आता ही बुक व्हॅल्यू किती आहे हे अकाउंट ज्यावेळी आपण क्लोज करणार त्यावेळी आपल्याला ते समजणार. ओके, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे,
शकतो ऑलमोस्ट सगळ्या एंट्री झालेल्या आहेत आपल्या ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सफर करून लेजर अकाउंटला. त्यामुळे आता तिन्ही लेजर अकाउंट आपल्याला काय करायचे आहेत, क्लोज करायचे आहेत. ओके, ही बघा मला समोर दिसतं आहे त्याप्रमाणे आपली आत्तापर्यंतची लेजर अकाउंटची इन्फॉर्मेशन आपण सगळी ट्रान्सफर केलेली आहे. ओके, आता आपण काय करणार, ती तिन्ही लेजर अकाउंट क्लोज करणार. ओके, पहिलं मशिनरी अकाउंट कितीला क्लोज होणार आहे, 91,000ला, दुसरं 12,000ला आणि तिसरं क्लोज कितीला होणार आहे, 1,40,000ला. ओके, आता हे क्लोज केल्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळणार, बरोबर. तर ती बघूया किती होते. बघा, मशिनरी अकाउंट 91,000ला जर क्लोज केलं तर बॅलन्सिंग फिगर किती राहते, 16,000, ज्याला आपण काय म्हणतो टू कॅश ऑर बँक, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो आहे, परचेस. ओके, म्हणजे मशिनरी अकाउंटची क्रेडिट साईडची टोटली 91,000 होती, डेबिट साईडला 91,000ने क्लोज करायला गेलं तर 16,000, 16,000 कमी पडत होते, ते आपण डेबिटला दाखवले ती ॲज अ बॅलन्सिंग फिगर म्हणून, आणि त्याला काय म्हटलेलं आहे आपण, कॅश ऑर बँक अकाउंट. ओके, परचेस त्याच्या खाली म्हटलं आहे. आता परचेस का म्हटलं आहे, तर जर एंट्री वाचून बघा, जर्नल एंट्री जर केली तर काय होते, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट क्रेडिट 16,000. ओके, ह्याचा अर्थ काय होतो ह्या ट्रान्झॅक्शनचा, की मशिनरी आपण काय केलेली आहे, परचेस केलेली आहे, म्हणून तिथे मी काय म्हटलं आहे, परचेस. ओके, आता ह्याचप्रमाणे पुढची दोन्ही लेजर अकाउंट आपण आता क्लोज करून घेणार आहोत. समोर दिसतं आहे त्याप्रमाणे मी दोन्ही लेजर अकाउंट क्लोज करून घेतली आहेत. बघा, फर्निचर अकाउंटची टोटल 12,000 होती, क्लोजिंग 12,000ला करायचं झालं तर बॅलन्सिंग फिगर डेबिट साईडला किती येते, 2,000, त्याला मी कॅश ऑर बँक आणि परचेस म्हटलेलं आहे. ओके, सेम त्याचप्रमाणे बिल्डिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर बॅलन्सिंग फिगर क्रेडिट साईडला राहते 21,000, आणि म्हणून मी त्याला बाय कॅश ऑर बँक म्हटलं आहे, त्याला म्हटलं आहे मी सेल. ओके, अशाप्रमाणे आपले तिन्ही वर्किंग नोटची लेजर अकाउंट काय करायचे आहेत, आपल्याला क्लोज करायची आहे. ओके, आय होप जे मी वर्किंग नोटबद्दल तुम्हाला सांगितलं, म्हणजे लेजर अकाउंटचं आपण जी ॲडजस्टमेंट कशी ट्रान्झॅक्शन ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली ती कशी ट्रान्सफर करायची ती समजलं असेल. ओके, मग नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्च्युअलमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये फिगर कशा ट्रान्सफर करायच्या ते बघणार आहोत. ओके, चालेल मग, थँक्यू.